सांगू काय कोकणची माती, घरातल्या गोडव्याची माणसाची नाती, गावाकडं जीव माझा धाव, माझं कोकणचं गाव, माझं कोकणचं गाव. तर नमस्कार मंडळी. तर मंडळी आज गावात आजपासून सर्वांची धावपळ चालू आहे, ती म्हणजे शेतीची कामांची. शेतीची कामं म्हणजे आता शेताची फोड करायला सर्व शेतकरी आपल्या शेतावर जात आहेत. तर मी आणि बाबा पण बघतोय, आपण शेतावरती जातोय. बाबा आपल्या आज किती शेतं फोडायचे आहेत? बस हा एवढाच आता झालाय. एक दोन आहेत तेच ना? तर मंडळी एक दोन शेतं आहेत तेच फोडायचे फक्त. तर बाबा आपल्या गुरांचं नाव सांगा. हा वाघ्या वाघ्या आणि हा बालू. तर वाघ्या आणि बाळू, हे बघा हा पाठचा आहे तो बाळू. तर मंडळी आपला हा व्हिडिओ संपूर्ण पाहण्यासाठी कोकण विथ दीपेश या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टा आणि फेसबुकला फॉलो करा. चला तर बघा मंडळी, आपण ह्या बाबांसोबत बोलता बोलता शेतामध्ये आलोसुद्धा. तर हा आपण मागे जो तरवा केला होता, जिथे पेरणी केली होती, बऱ्यापैकी चांगला झाला आहे. पाऊस अजून जास्त असता तर जास्त चांगला झाला असता. तर मंडळी आपण शेतात आता आलो आहेच, तर आता शेताच्या कामाला सुरुवात करूया. चला मग. तर मंडळी पाऊस पण कमीच आहे आणि या पावसामध्ये तर शेत पण कडक झालेत. पण काय करणार, शेताची फोड तर करायलाच पाहिजे, कारण पेरणी करून झाले आणि थोडे रोपं जिथे लावलेले होते तिथे होत आहेत. पण शेताची फोड केल्यावरती पाऊस पण लागतो मंडळी, म्हणजे चिखल होतं, पण त्यासाठी पाऊस नाही आहे. तर बघूया, आपले हे सर्व कोकणातले शेतकरी आता सर्व शेतावरती आहेत. बाबा आपण जी पूर्वी शेती करायचो ना, त्या शेतीमध्ये आणि या शेतीमध्ये तुम्हाला काय फरक वाटतं जरा? फरक माप काय फरक वातावरणामध्ये आता पहिल्यांदा पाऊस पण जास्त असायचा आणि जमीन पण चांगली नरम असायची ना. हा तर मंडळी बघतोय, पहिल्यांदा आपण शेती करायचो जेव्हा पूर्वीच्या वर्षी हा, पण आता सध्या जरा वेगळा फरक जाणवतोय पूर्ण. तर मंडळी आता एवढा फरक आहे की आताच्या परिसरामध्ये म्हणजे आताच्या ह्याच्यामध्ये पावसाचं वातावरण पण वाटतं, पण कमी होतो, पाऊस लागत नाही तेवढा. आता सकाळपासून पण पावसाचं वातावरण होत होतं, पण पाऊसच पडला नाही आहे. जर पाऊस असेल तर मंडळी हे नांगरायला पण एकदम नरम जातं शेत, पण आता सध्या पावसाच्यामुळे शेत पण कडक झालं आहे, नांगर पण जास्त नाही जात जमिनीमध्ये. तर मंडळी बघा, हे शेत एवढं कडक आहे की नांगर सुद्धा जमिनीच्या खाली खोलवर जात नाहीये. तर मंडळी बघतोय, नांगर पण आतमध्ये जमिनीमध्ये जात नाहीत आणि आता ऊन पण वाढला, दुपार झाली. तर मंडळी वाजले तर 11:15 आणि 11:15च्या आसपास तरी पण एवढं ऊन आहे, पण ऊन येऊन जाऊन आहे कारण पावसाचं वातावरण असतं म्हणून. पण सध्या सर्व आपली लोक जमलेत शेतीमध्ये. हे जरी दिसायला सोपं वाटलं ना, तरी 5 मिनिटातच दम लागतं. तर मंडळी आपण मगाशी वरती गोरिले बाबा होते, शेतात नांगरत होते, तर त्यांच्या इथे होतो. तिथे बघितलं आपण की पाऊस नसल्या कारणाने जो शेत कडक होता, नांगरसुद्धा आतमध्ये खोलवर जात नव्हता. त्यामुळे बरेच शेतकरी घरी गेले आणि पावसाची वाट पाहू लागले. मग आपण पण घरी जाताना आपला शेजारी रुपया दादा होता, तो पण ट्रॅक्टरने नांगरत होता. तर मीही गेलो आणि मी हातात घेतला ट्रॅक्टर. आणि मंडळी आपण लहानपणापासूनच पारंपरेने चालत आलेली शेती करत असतो, त्यामध्ये आनंद असतो. आणि काही वर्षे मी ट्रॅक्टरसुद्धा हा चालवतो, त्यामुळे हा पण आनंद मला आता मिळतो. तर मंडळी अशी कोकणातील शेतीची कामं करताना हा आनंद आहे ना, तो कोकणवासियांनाच मिळतो आणि हे अनुभवसुद्धा आपल्यालाच मिळतं. तर मंडळी आपल्या चॅनलवरील अशाच कोकणातील नवीन व्हिडिओज नेहमी येत राहतात, त्यामुळे आपल्या या यूट्यूब चॅनलला व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब बटन आहे, त्यावर सबस्क्राईब करून
बेल आयकॉन ऑल करून ठेवा. तर मंडळी आता रुपयाला नांगरतोय ट्रॅक्टरने आणि इथे आत्या माती बांधावरती घेऊन ठेवते जेणेकरून पाणी आलं तर शेतामध्ये साठून राहील त्यासाठी. तर मंडळी कशी वाटतात आपल्या गावच्या शेतीची कामं? मंडळी शेत कडक असल्यामुळे नांगर शेतात रुतत नाही, त्यामुळे हे राणीबाबा पण घरी जात आहेत. पण आता जाऊन पाऊस आल्यावरती परत नांगरायला येतील शेतामध्ये. वा निघालात? हो निघा. आता संध्याकाळी येणार. आता संध्याकाळी पाऊस नाही ना. हा, काय करणार? पाऊस आला तर येणार तुम्ही पण ना? हा, पाऊस आला तर येणार, नाही तर काही इलाज नाही. पावसामुळे खोटी झाली सर्व. सगळं खोटी पावसामुळेच झालं. काय करणार त्याला? हो. इलाज नाही. तर बघूया. लागतच नाही. आपल्याकडे पर्याय नाही, आता पावसाची वाटच बघायला लागेल. वाटच बघायला लागेल. दुसरं काय इलाज नाही आमचा. हो. आता झालं, आता भाताचं झालं, फक्त नाचणीचं बाकी करायचं. नाचणीचं फोडायचं बाकी आहे. आता भाताचं फोडून झालंय. हा चला मग. हा चला. तर मंडळी आपण बघतोय वरती बाबा इथे नांगरत होते, तर त्या शेतामधून आपण आता दुसऱ्या शेतामध्ये आलोय आणि इकडे आलो. अरे वा. तर मंडळी रुपयादा पण आहे इथे. तर आता नाश्ता चालू आहे दुपारचा. झालं नांगरून? वरती आहे. हा, तर वरचं आहे. ट्रॅक्टर आणलाय की? हा. तर मंडळी बघतोय रुपयादा पण इथे आहे आणि आत्या पण आले. आत्या आणि काकी आहेत. आत्या कधी करून झाला? हा. तर मंडळी बघतोय पावसाचं वातावरण वाटतं आपल्याला, पण नाही येत. आता सकाळी पण मगाशी आला थोडासा, पण वरच्यावर लगेच गेला. तर मंडळी बघतोय आपण आता इथे आत्याची इथे आलोय. तर आत्याने रुपयादा वगैरे होते आणि काकी पण आहेत. कधी आला होता तुम्ही? आम्ही आता आले, पण दादा सकाळी 7 वाजता आलाय. 7 हा. 7:30 ला आलाय. आणि पेरलेलं झाले की 2 तोंड आहेत काय? हा वासंत येतेच आहे. आत्याचा. हा. आणि हा आपला आहे. हा आपलाय. हा एकच तोंडा केलेला आहे का? हा एवढाच नांगरलाय तेवढाच. हम्म. आणि ती वरती नाचणी. तर मंडळी शेताची फोड सगळीकडे सुरू झाले, पण पावसाचा इशारा होता. पण सकाळपासून जरासा बारीक पडत होता, पण शक्यतो गेला. आता पर्याय नाही आहे, पावसाची वाट बघूया आपण. पण शेतीची आणि शेतकऱ्यांची कामं चालूच असतात मंडळी. पाऊस असो अगर नसो, पण शेतीची कामं सुरळीतपणे चालूच असतात. तर आत्ता वगैरे आता नाश्ता झाला की नाही? आम्ही नाही नाश्ता करत. घरी गेल्यावर? घरी एकदम एक टाइम. रुपयाचा सकाळी आला होता म्हणून केलं त्याने आता. नाही त्याला सवयच आहे, तो त्याला रोज पाहिजे. हा, सकाळी पाहिजेत वेळेवरती. काय ते म्हणताय? बोल. तर मंडळी बघतोय काकीचं नाही, नवीनच आहे ना, ते बोलता येत नाही. तर मंडळी वरती आपले गोरिले बाबा होते, ते नांगरत होते. परत नंतरला बाकीचे राणे बाबा होते, त्यांचे ते जमीन कडक आहे त्यामुळे ते गेले. जर शक्यतो पाऊस आला संध्याकाळी तर ते नांगरायला येतील परत. आणि इथे रुपयादाने हा ट्रॅक्टरचा केलेला आहे ना? हा. तर रुपयादा इथे ट्रॅक्टरने नांगरत होता, तेवढा नांगरून झालाय. आता हाय परत चालू करायचं हा. आहे. तर इथे बघूया, ही जी पेरणी केलेली होती तिथे भात पण उगवलं आहे. ते बघूया कशा प्रकारे झालं आहे. आणि इथे जरा पावसाचं वातावरण चांगलं वाटत होतं, कारण हे भात चांगलं झालं आहे. वरच्या ठिकाणी जरा कमी झालं आहे. तर मंडळी हे बघा, आपल्या पाठचा जो पेरणी केलेली होती तो एक सोंडा होता, पण चांगला झाला आहे. तर मंडळी 8 तारखेचा जो पाऊस पडला, त्या पावसाच्या वेळी जी पेरणी झाल्यात त्यामध्ये हा तरवा केलेला होता, तर चांगला झाला आहे. तर मंडळी पुढच्या भागात आपण पाहणार आहोत भाताची लावणी, चिखलात उतरून होणारी खरी मेहनत आणि तो आनंद. तो व्हिडिओ चुकवायचा नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून ठेवा, कारण पुढच्या भागात आपण पाहणार आहोत कोकणातील शेतीचा दुसरा एपिसोड म्हणजे भात लावणे. तर हा चिखलात उतरून भात कशी लावले जातात, तर मंडळी शेतकरी किती मेहनत घेतो आणि त्या मेहनतीचं फळ म्हणजे आपल्या ताटात जे भात येतं, अन्न येतं, त्याची प्रोसेस आपल्याला या दुसऱ्या एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे. तर लवकरच भेटू दुसऱ्या एपिसोडमध्ये. तर मग मंडळी आजचा अनुभव तुम्हाला जर आवडला असेल तर एक लाईक करा या व्हिडिओला आणि कमेंट करून सांगा या कामाला तुमच्याकडे नक्की काय म्हणतात. आणि कोकणातील अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला कोकण विथ दीपेशला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल करा.
आणि आपण आता अशाच व्हिडिओमध्ये भेटत राहू. धन्यवाद.